एसटीतून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अर्जंट सूचना. आता एसटीच्या सगळ्या सवलती बंद होणार. आता सगळ्यांना फुल तिकीट. एसटीने लागू केले 5 नियम. हे 5 नियम पाळले नाही तर तुम्हाला गाडीत पाय ठेवता येणार नाही. नीट ऐकून घ्या. संपूर्ण राज्यात जे लोक एसटीने प्रवास करतात त्या लोकांसाठी 5 नवे नियम आता लागू केले आहेत. हे नियम जर पाळले नाही तर तुमचा एसटीचा प्रवास कायमचा बंद होईल. आता जर हाफ तिकीट पाहिजे असेल तर ही कागदपत्रे आवश्यक. तेवढेच नाही तर नियम न पाळणाऱ्यांना थेट गाडीतून उतरवून देण्याचा आदेश देण्यात आला आहे. तुम्ही पूर्ण तिकीट जरी काढलेले असले आणि तुम्ही यातला एकही नियम तरी पाळला नाही तर तुम्हाला ताबडतोब चालत्या बसमधून बाहेर काढले जाईल आणि जर तुम्ही हुज्जत घातली तर तुमच्यावर पोलीस कारवाई केली जाईल. बघा, ज्या महिला 50% तिकीट दरात प्रवास करत होत्या त्यांच्यासाठी पहिला नियम आहे. तर दुसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांना हाफ तिकीट होते. तर तिसरा नियम जे पूर्णतः मोफत तिकिटावर प्रवास करतात ते म्हणजे 75 वर्षांवरील लोक. तर चौथा आणि 5वा नियम असा आहे की जो जर मोडला तर थेट जेलमध्ये जाऊन बसावे लागेल. पहा, संपूर्ण जगामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे संकट आलेले आहे. डिझेल पेट्रोल मिळत नाहीये आणि ते महागही झाले आहे, ज्यामुळे आता लोकांना गाड्या कमी वापरा आणि जास्तीत जास्त लोकांनी एसटीने फिरा, लोकल किंवा मेट्रोने प्रवास करा असं सांगितलं जाते. पण आता फिरत असताना हे सगळे नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे. आता तुम्ही कोणीही असाल, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांसारखे कॉलेजला जाणारे विद्यार्थी असा, सगळ्यांना हे नियम पाळणे आता बंधनकारक आहे. हे नियम जर मोडले तर तुम्हाला वाटत असेल फुल तिकीट भरून तुम्ही वाचाल, पण तसं होणार नाही. थेट कारवाई देखील करावी लागते. कारण की सरकारने 2 महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे आता ठेवायला सांगितलेले आहे. हे कागदपत्र जर नसेल तर एसटीची सवलत तर बंद होईलच, पण मुळातच एसटीमध्ये तुम्हाला पाय ठेवता येणार नाही. सरकारने 2 पुरावे सोबत ठेवणे सक्तीचे केले आहे. जर हे पुरावे नसतील तर पूर्ण तिकीट काढूनही तुम्हाला अर्ध्या रस्त्यात खाली उतरवले जाईल. शहाणपणा करणाऱ्यांची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. शिवाई असो वा शिवशाही, सवलतीचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांवर आता कायमची बंदी येणार आहे. पहिले 4 नियम जाचक असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे. तो खास नियम कोणता आणि कोणती कागदपत्रे हवीत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना अर्ध तिकीट असायचं, पण काही वर्षांपासून महिलांनाही ही सूट मिळतीये. अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितला आहे. ही सवलत आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा, महिलांना 50% सूट मिळायची. पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यांत फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी वाद घातला तर पोलीस कारवाई होऊ शकते. दुसरा नियम लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे. तर तिसरा नियम थेट वयस्कर आजोबा आजींसाठी आलाय. चौथा नियम अशा नमुन्यांसाठी आहे ज्यांच्या खिशात नोटा असूनही त्यांना गाडीतून बाहेर काढलं जाईल. पण 5वा नियम म्हणजे पुरुषांची नशिबाची लॉटरीच लागलीये. सावधान, दुसरा नियम कान देऊ नये का. मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड जवळ ठेवणं आता आवश्यक करण्यात आलंय. पूर्वी कसं होतं, कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे, पोरगा किती वर्षांचा आहे आणि तिकीट देऊन टाकायचे. पण आता सावध व्हा, फक्त 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी 50% सूट मिळणार आहे. अनेकदा काय होतं, पोरगं 12 वर्षांच्या पुढे असूनही मायबाप पैसे वाचवायला खोटं वय सांगतात. पण आता ही भामटेगिरी चालणार नाही, कारण ओळखपत्र दाखवणं आता बंधनकारक केलंय. जर का कंडक्टरला संशय आला तर तो हक्काने पुरावा मागेलच. कार्डवरची जन्मतारीख कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे वयाची फसवणूक करणं आता विसरा. जर तुमच्याकडे ओळखपत्र नसेल किंवा दाखवायला नाटकं केली तर कंडक्टर तुम्हाला चालू प्रवासात भर रस्त्यात खाली उतरवू शकतो आणि खोटी माहिती दिल्यामुळे तुमच्यावर थेट पोलीस केस सुद्धा ठोकली जाईल. तिसरा नियम तर 75 पार केलेल्या आजी आजोबांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून फुकट प्रवास मिळतो. तर 65 ते 75 वयोगटातील मंडळींना अर्ध्या पैशात तिकीट मिळतं. पण एसटी प्रशासनाच्या हाती एक धक्कादायक पुरावा लागलाय.
काही लोक चक्क बनावट ओळखपत्र बनवून वयाची अदलाबदल करत आहेत. समजा कुणाचा जन्म 1955चा असेल आणि तो 70 वर्षांचा असेल, तर 75चा लाभ घेण्यासाठी तो चक्क 1950ची तारीख असलेलं खोटं कार्ड वापरतोय. आता अशा महाभागांवर सरकारची करडी नजर असणार आहे. कंडक्टरला एक एक कागद बारकाईने तपासा असा वरून आदेश आलाय. खोट्या पुराव्यावर प्रवास करताना सापडलात तर गाडीतून तर काढतीलच, पण फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल होईल, ज्यामुळे तुमचा प्रवास कायमचा जेलच्या दिशेने वळेल. चौथा नियम तर इतका भयंकर आहे की खिशात पैसे असूनही तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. हा नियम प्रत्येकालाच लागू आहे. तुम्ही तिकीट घेतलं असलं तरी शिस्त मोडली तर बसमध्ये पाऊलही ठेवता येणार नाही. पहिली धोक्याची घंटा म्हणजे दारू पिऊन बसमध्ये यायला पूर्णपणे बंदी आहे. नशेत असलेल्या कुणालाही बसच्या दरवाजात उभं केलं जाणार नाही. तसंच सिगारेट ओढणं आणि तंबाखू खाऊन बस लाल करणं महागात पडेल. जर बसमध्ये थुंकून घाण केली तर खिशातून मोठा दंड मोजावा लागेल. चोरीच्या इराद्याने किंवा महिलांची छेड काढणाऱ्या संशयास्पद लोकांच्या मुसक्या आवळायला पोलिसांची टीम तैनात असेल. उगाच राडा करून शांतता भंग करणाऱ्या किंवा भांडखोर प्रवाशांना डायरेक्ट पोलीस चौकीची हवा खावी लागेल. मग ती बाई असो वा पुरुष, कायदा मोडला तर जेलची वारी नक्की आहे हे आता डोक्यात फिट ठेवा. आता यासोबतच सर्वात महत्त्वाचा एक कागद आहे जो प्रत्येकाकडे हवाच. ते आहे NCMC कार्ड. सरकारने आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याकडे पाऊल टाकलंय. हे एक असं जादुई कार्ड आहे जे तुमच्या बँकेच्या कार्डसारखंच दिसेल, पण याचे फायदे वाचून थक्क व्हाल. या एकाच कार्डाच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रातली ST, मेट्रो, लोकल ट्रेन आणि अगदी बेस्ट बॉसचं तिकीटही फाडू शकता. या कार्डमुळे तुम्हाला कंडक्टर सोबत सुट्ट्या पैशावरून कटकट करायची गरज नाही की रांगेत ताटकळायची भीती नाही. फक्त कार्ड मशीनला टेकवा आणि तुमचं तिकीट डोळ्याच्या पात्यात तयार. विशेष म्हणजे हे कार्ड केवळ प्रवासापुरतं नाही तर टोल नाक्यावर पैसे द्यायला आणि साध्या दुकानात सामान घ्यायलाही चालेल. जर तुम्ही अजूनही हे कार्ड काढलं नसेल तर लगेच बँकेत किंवा जवळच्या बस आगारात जाऊन चौकशी करा, कारण उद्याचा डिजिटल प्रवास या कार्डाशिवाय करणं अशक्य होणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने हे नियम समजून घेणे का अत्यावश्यक आहे याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. जर तुम्हाला एसटीच्या सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर केवळ माहिती असून चालणार नाही, तर तुमच्याकडे योग्य कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. महिलांसाठी असलेली 50% सवलत ही केवळ महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमेपर्यंतच मर्यादित आहे. याची नोंद प्रवाशांनी घेतलीच पाहिजे. राज्याच्या बाहेर जाताना तुम्हाला पूर्ण तिकीट दर लागू होईल, त्यामुळे सीमेवर कंडक्टरशी वाद घालण्यापेक्षा ही कायदेशीर तरतूद आधीच लक्षात घेतलेली बरी. लहान मुलांच्या बाबतीतही वयाचा पुरावा म्हणून ओळखपत्र सोबत ठेवणे आता सक्तीचे झाले आहे. अनेकदा वयाबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा वेळी ओळखपत्र नसल्यास तुम्हाला सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण तिकीट काढावे लागू शकते. विशेषतः 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी हा नियम अत्यंत कडक करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अंमल ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेताना मूळ कागदपत्रे सादर करा, कारण बनावट कागदपत्रे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या सर्व प्रवासात तुमची शिस्त ही सर्वात महत्त्वाची आहे. एसटी ही सार्वजनिक मालमत्ता असून तिची स्वच्छता राखणे आणि सहप्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नशा करून प्रवास करणे किंवा बसमध्ये अस्वच्छता पसरवणे तुम्हाला महागात पडू शकते. आता डिजिटल युगात प्रवासाला अधिक सोपे करण्यासाठी सरकारने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC कार्ड आणले आहे. हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ST आगारात किंवा बँकेत संपर्क साधू शकता. हे कार्ड केवळ प्रवासासाठी नाहीच तर इतर व्यवहारांसाठीही वापरता येते, ज्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट कायमची मिटणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्याकडे NCMC कार्ड आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा प्रवास देखील सुखकारक आणि नियमानुसार होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तुमचा प्रवास सुखकारक हो हीच सदिच्छा. धन्यवाद.